भारतीय संघाने काल दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह एकूण 5व्यांदा तर सलग 3ऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या बाजूला पराभवासह ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ऑस्ट्रेलिया पराभवासह स्पर्धेतून बाहेर झाली, मात्र त्याचा फटका यजमान आणि शेजारी पाकिस्तानला बसला आहे. पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या यजमान पदाचा मान आहे. मात्र भारतीय संघाने या स्पर्धेत सुरक्षिततेच्या कारणामुळे दुबईत आपले सामने खेळले. भारतीय संघाने एकूण 4 सामने दुबईत खेळले. तर आता उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमने-सामने असणार आहेत. हा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचल्याने पाकिस्तानला आर्थिकरित्या नुकसान झाले आहे. जर टीम इंडियाचा उपांत्य फेरीत पराभव झाला असता तर अंतिम फेरीतील सामना पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार होता. त्यामुळे यजमान पाकिस्तानचे या सामन्याच्या निकालाकडे लक्ष होते. मात्र टीम इंडियाने विजय मिळवल्याने आता अंतिम फेरीतील सामना हा दुबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील आजचा उपांत्य सामना हा पाकिस्तानमधील अंतिम सामना असणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.